या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। पुण्यात मोठी दुर्घटना झाल्याचं समोर येत आहे। पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी एका हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 6:45 वाजता हा अपघात झालाय। अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिक आणि 1 इंजिनियर असे 3 जण होते। हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईला जुहूच्या दिशेने निघाले होते। मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले। अपघाताचे नेमके कारण अजून समजू शकले नाहीये। हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे। काही दिवसापूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली होती। सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झाली नव्हती। हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफोर्ड या ठिकाणी होतं। सकाळी साधारण 7:30 वाजण्याच्या आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे। घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साईडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉटवर मदत कार्य पोहोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला 10-15 मिनिट उशीर झाला, परंतु ताबडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदत कार्य पोहोचून त्या ठिकाणच्या 3 बॉड्या, 2 पायलट आणि 1 इंजिनियर यांच्या बॉड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेले आहे। सर, माहिती मिळते कुणाला घ्यायला चाललं होतं आणि किती वाजताचं टेकअप त्यांचं काय मिळालेलं होतं किंवा काय कारण मिळालीत की समोर? त्याबद्दल कुणाला घ्यायला चाललं होतं याबद्दल सांगता येणार नाही, परंतु झूसाठी टेकअप झालेलं होतं अशी एक थोडीशी माहिती मिळालेली आहे। धोक्यामुळे अपघात कशामुळे झाला काय हे आम्हाला नाही सांगता येणार। तांत्रिक विश्लेषण कसं केलं जाईल? कुठली सीआरची टीम येते अशा पद्धतीची माहिती? दिल्लीवरून त्यांची टीम येते। ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल। याची नाव समजू शकली कोण होते? 2 पायलट आणि 1 इंजिनियर आहेत, 1 भारद्वाज आहेत, 1 परमजीत आहे आणि 1 पिल्लई आहे, अशी तिघांची नाव आहेत। आणि कोण रेक्स आर्मी होते त्याच्यामध्ये आता जे आय कार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की 1 नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते, भारद्वाज म्हणून आहे त्यांचं नाव। घटना घडली त्यावेळेस आपण कुणी इकडे नव्हतो, त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये। कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने टेकऑफ का केलं, त्यांचं टायमिंग सकाळी 7:30चं होतं अशी माहिती मिळते। त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही। त्यांच्या नातेवाईकांशी काही संपर्क झालाय? घरच्यांशी काय बोल? त्यांचे मित्र या ठिकाणी हजर आहेत, त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलेलं आहे, याबाबत माहिती दिलेली आहे। कुठले तिन्ही पायलट कुठले होते म्हणजे? ती प्राथमिक माहिती आहे, अजून आम्ही माहिती घेतो पुढची। सर, इथले स्थानिक असं म्हणतायत की इथं जे हेलिपॅड आहे त्याचं नियमित ऑडिट झालं पाहिजे, अन्यथा आम्ही हेलिपॅड बंद करू। जर कोणाची याच्यामध्ये चूक असेल तर कारवाई करणार का आपण? ते टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत, ते आता सांगता येणार नाही। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल
हॉटेल बड़े मियाँ। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बड़े मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बड़े मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कड़ी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बड़े मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बड़े मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बड़े मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।